तर मी इथूनच व्हिडिओ चालू करते कारण की खूप मोठा व्हिडिओ होतो, त्याच्यामुळे मग मी आता प्रयत्न केला आहे की शॉर्ट व्हिडिओ बनवायचा। तर आज सेकंड डे आहे। मी ऑलरेडी आधी तर रेडी झाली आहे, म्हणजे आता मी रेड कलरचा हा कुर्ता घातलाय मस्तपैकी, खूप मोठा आहे एकदम, मी दाखवते असं। आणि त्याला हे असे नॉट आहे, अशी पूर्ण रेडी झाली, लिपस्टिक लावली आहे, सगळं लावलं आहे आणि थोडेसे काही ज्वेलरी ऍड करायचे ते तेव्हापासून व्हिडिओ मी स्टार्ट करणार, जास्त लॉंग व्हिडिओ नाही बनवायचा आहे। तर मी आधी रेडी झाली आहे, तर आता मी पुढचा तर गेल्या ह्याच्यामध्ये मोठं मंगळसूत्र होतं व्हाईट कलरचं म्हणून घातलंय। तर मला हाय ठुशीसारखा आहे हा मंगळसूत्र, तर हे मी वेअर करणार आहे। तर हे एक सिंपल लुक आहे, कारण की ह्याचा गळा नाही का खूप मोठा नाहीये, छोटासाच गळा आहे, त्याला ते सूट होईल म्हणून मी हे ठुशी घालणार आहे। हे बघा किती छान दिसतंय अशा प्रकारे ही ठुशी घातली आहे। आणि मी काय करणार, हे खूप हात मोठ्यात हे बघा मस्त बसलं, गळा पण एकदम छोटासाच आहे। तर त्यासाठी मी काय करते, हे व्हाईट कलर, हे रेड कलर आहे ना, तर ह्या रेड कलरला कॉम्बिनेशन होण्यासाठी आणि आपला चेहरा उठून दिसण्यासाठी साडीवरती किंवा आपण ड्रेसवरती हे झुमके असे मोठे घालायचे। असे मोठे झुमके आहेत माझ्याकडे बघा, रेड कलर आणि ग्रीन कलर आहे। तर मी हे वेअर करते, कारण मी हा व्हिडिओ अर्ध्यातून चालू केलाय, कारण की खूप मोठा व्हिडिओ नाही होण्यासाठी आणि शॉर्ट व्हिडिओ होईल आणि सिंपल। बघा एक लुक वेगळाच रेडी झाला, कारण की झुमके घातले की एक वेगळाच लुक असे मोठे झुमके घातले। आता आपलं राहिलंय गळ्यातलं झालं, हे सगळं झालं। मेकअप तर सिंपलच माहिती आहे तुम्हाला, जर टायमाला मी सिंपलच मेकअप करते, तर ह्या टायमाला मी बांगड्या भरपूर घालणार आहे, कारण की माझ्याकडे एवढा बांगड्याचा अशामध्ये अशा सिंपल ह्याच्यामध्ये हे सिंपल आहेत ना बांगड्या, ह्याच्यामध्येच माझ्याकडे भरपूर कलरचे हे आहेत बांगड्या आहेत। तर ते माझं वेअर करायचं होत केलं की ह्याच ड्रेसवरती मी व्हिडिओ मध्ये जास्त बांगड्या घालेन आणि माझी हाऊस करेन मी, कारण की रोजच्या ह्याच्यामध्ये गडबडीमध्ये एवढं होत नाही बांगड्या घालायचं। तर तुमच्याकडे असे अवेलेबल असतील, सिंपल आहे, मी हे मेशोवरनं मागितलेले। हे बघा मस्त, या निमित्ताने बांगड्या घालायचं तर होतं आणि खूप बांगड्या घाला, खूप छान दिसतं बांगड्या घातल्यानंतर। हे मग मी आता बोलते लग्न झाल्यावर, कारण की लग्नाच्या आधी मी बिलकुल बांगडी घालत नव्हते आणि मला बिलकुल आवडत नव्हतं। लग्न झाल्यानंतरच मला एक्साइटमेंट आली घालायची। अरे कुठली दोन बांगड्या फुटल्या अशा बघा, हे रेड कलर, तर ह्याच्यामध्ये एकच रेड हे घातलेलं, ह्याच्यामध्ये पूर्ण बांगड्या वेअर केल्या आणि हे केस असेच आहेत। तर मी ह्याला टक करणार आहे वरती, एकदम सिंपल लुक आहे, मी ऍडजस्ट करता येतच नाही। तर हे बघा मस्त अशी इयरिंग घातलंय। आता मी काही नाही, केसाचा ऑलरेडी फॉर्म करून घेतला, तर मी सिंपल टक करणार आहे, आपण रोज डेली करतो तसं। तुम्ही हे ऑफिसला जाताना पण असे, माझं असं म्हणणं आहे, म्हणजे मी माझा एक्सपिरियन्स सांगते तुम्हाला, तुमचे शॉर्ट केस असले तर तुम्ही ऑफिसला जाताना सोडा असे। आता मी नाही सोडलाय आणि हे केस मी असे घेते, हे बघा हे पूर्ण केस असं लावून घेतलंय। तुम्हाला पाहिजे तर हे असे दोन कॉकरोच काढू शकता। हे बघा झुमके घातल्यानंतर एक लुक वेगळाच येतो। मी काहीच नाही केलंय, सिंपल मेकअप केलाय, रोजचा घरी करते तसाच हे वेअर केलंय, बांगड्या वेअर केल्या। ह्या झुमक्यामुळे खूप लुक चेंज होतो। त्यामुळे तुमच्याकडे प्रत्येक लेडीजकडे झुमके असायला पाहिजे वेगवेगळ्या कलरचे, कारण की आपण ट्रेडिशनल ह्याच्यामध्ये झुमकेच खूप लुक देतात। असं सिंपल मी रेडी झाली आहे, 5 ते 10 मिनिटच लागले, तर मला घेण्यासाठीच खूप वेळ झाला, नाहीतर 5 ते 10 मिनिटांमध्ये व्हिडिओ झाला असता। आणि बोलून करते खूप दिवसानंतर, काय करू
त्यामुळे एक सिंपल आहे बघा. अशा प्रकारे मी ठुशी घातली आहे, व्हाईट कलर ड्रेस. नंतर बांगड्यांची हाऊस करून घेतली मी. ह्या निमित्ताने बांगड्या सगळ्या वेअर केल्या आणि हे एक घातलंय मी छानपैकी. आणि त्याच्या लिपस्टिक पिंक कलरचीच लावली आहे. आणि हे पिंक कलरचे हे आहेत कुंदन सारखे. आणि हे ठुशी एकदम सिंपल आहे. अशा प्रकारे सिंपल तुम्ही लुक करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. चला मग, हा डे होता, सेकंड डे होता. थर्ड डेला आपण भेटू. बाय.